हरीश हरीश माय गॉड हरीश 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 गेला हरीश सर हरीश सर कधीच वाईट नव्हते. हे समजा त्यांनी त्यांच्या भावासाठी केलंय. त्याचा भाऊ पारू त्याचा भाऊ आणि गणी गणी साई गणी 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 साई गणी 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 साई गणी. हॅलो ऑफिसर मी आदित्य किर्लोस्कर बोलतोय. मी तुम्हाला एक लोकेशन सेंड करतो. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इकडे या. आमचा एक एम्प्लॉई आहे हरीश त्याचं इथं मर्डर झालं. येस प्लीज ताबडतोब या. पारू पारू दिसतात का ते? नाही दिशा आपल्या सगळ्यांबरोबर जे वागली ते उघड उघड वागली आणि त्याची शिक्षाही भोगली आहे तिने. पण अनुष्काचा हा गुन्हा माफ करण्यासारखा नाहीये. तुला गेल्या लायब्ररीत आदित्य आला होता ना, तो कुठे आला होता पण पारू कुठेतरी गडबडीने बाहेर जात होती म्हणून तिच्याशी बोलायला थांबलाय. म्हणजे पारूला अनुष्काचं सगळं सत्य माहितीये. मग पारू आणि आदित्य गडबडीने कुठे गेलेत? ते तिच्या मागावर तर नाही ना गेले? मोहन प्लीज आदित्यला फोन करून बघ तो कुठे. हॅलो मोहन काका. आदित्य आदित्य हा वहिनी. हॅलो आदित्य, तुम्ही कुठे आहात? तुम्ही दोघं ठीक आहात ना? आई आई त्यांनी हरीशला मारलं. मारलंय? कुणी मारलंय? आदित्य तू कोणाबद्दल बोलतोयस? हे हरीश इज डेड. आणि हे सगळं या दिशा आणि अनुष्काने केलंय. आई पारूला हे सगळं माहिती होतं. आई ती बरोबर होती. आणि पारूने तुला काही सांगू नये ना म्हणून त्यांनी गणीला किडनॅप केलं होतं. हरीशचा वापर केला. आई आणि जेव्हा हरीशने त्यांच्या प्लॅन बद्दल पारूला सगळं काही सांगितलं तेव्हा त्यांनी हरीशला मारून टाकलं. का मी ते दोघींना सोडणार नाही. आई नाही सोडणार त्या दोघींना. आदित्य आदित्य जरा शांत हो. मला समजतंय पण हे बघ आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे घरी निघून या. हो आम्ही येतो. मोहन पोलीस कमिशनरना फोन कर. हो लगेच. प्रिया चल आपण सावित्रीला वर घेऊन जाऊ. ये सावित्री हळू उठ जाऊ. हॅलो कमिशनर सर. आदित्य सर गणी आणि साई कुठंच नाही आहेत. आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला पाहिजे. हा बा पारू ताबडतोब घरी. गणी सुखरूप घरी आलाय. काय काय झालं? गणी घरी पोहोचला. हरीश नाही राहिला. पारूची काय अवस्था असेल आपण सगळेच समजू शकतो. फक्त ती घरी आली ना की काही बोलू नका तिला ह्याबद्दल. मोहन स्पेशली दामिनीला सांगून ठेव की उगाच पारू समोर काहीतरी बोलू नकोस म्हणून. हो वहिनी मी सांगतो तिला. सावित्री पारूला तू सावरशील कारण आता मला दिशा आणि अनुष्काकडे बघावं लागेल.
अहिल्या मॅडम, मी लगेचच माझ्या टीमला घटनास्थळी पाठवतो आणि डेड बॉडी पोस्टमॉर्टमला नेण्याची व्यवस्था करतो. पण मॅडम हे कसं शक्य आहे? अनुष्का तर गायब आहे. आम्ही या सगळ्याचा शोध घेऊच, पण या सगळ्यामध्ये दिशाचा हात असण्याची शक्यता अजिबात नाही. काय? तुम्ही काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब? अहो, अनुष्का आणि दिशानी मिळून हे सगळं केलंय. आम्ही खात्रीने सांगतोय तुम्हाला. हेलो सासू मॉम. सरप्राईज. दिशा, तू आमच्या घरात यायची हिम्मत कशी केलीस? काय करू सासू मॉम? मला ना तुमची खूप आठवण येत राहते. मी ना राहूच नाही शकत माझ्या डिअर सासू मॉम शिवाय. आणि मला माहिती आहे तुम्ही पण माझी खूप आठवण काढत होतात ना. हा, मिस करताना मला, म्हणून तर मला एवढ्या उचक्या लागतात. म्हणून मग मी आले तुम्हाला सगळ्यांना भेटायलाच. तुम्ही पण मला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड होतात ना? खरं बोला. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला आत्ताच्या आत्ता अटक करा. खून केलाय हिनी. काय झालं? तुम्ही हिला अटक का करत नाहीयेत? मॅम, काल रात्रीच दिशाला ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली होती. म्हणजे ती स्वतःहूनच सरेंडर झाली आणि रात्रभर तिथेच होती. आज सकाळीच तिला जामीन मिळाला. आम्ही तुम्हाला फोन करून ही बातमी देणारच होतो. नाही नाही, खोटं आहे. कसं शक्य आहे? ती पोलीस स्टेशनमध्ये असणं शक्यच नाही. सासू मॉम, मला ना तुमचं हेच एक पटत नाही. तुमच्या तोंडात एक सतत आपलं दिशा 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 सुरू असतं. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, पण तरी तुम्ही माझं लग्न मोडलं. माझा बिझनेस, माझी प्रॉपर्टी सगळं पाण्यात घालवलं. हा, पण म्हणून मी तुमच्या वाटेला कशाला जाऊ उगाच? हा, म्हणजे मान्य आहे तुम्ही प्रीतमचं माझ्यासोबत लग्न न लावून देता या काउंटर प्रियासोबत लावलं. पण आता झालं ते झालं. आता माझा तुमच्या कोणाशी काय संबंध? आणि तसंही सासू मॉम, आय एम सो हॅपी फॉर माय प्रीत बेबी. मी ना तुला चांगलंच ओळखते दिशा. जेलमधनं जामिनावर सुटलीस आणि त्यानंतर माझ्याच घरी येऊन मलाच धमकी दिलीस. माझ्या बिझनेसमध्ये ढवळाढवळ केलीस आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी त्या बिचाऱ्या हरीश आणि त्याच्या भावाचा जीव घेतलास तू. आणि आता पोलिसांसमोर असं भासवतेस की जणू तुला यातलं काही माहीतच नाही. सासू काय पण काय हो, किती खोटं बोलता तुम्ही. मी खून केला असं म्हणताय? म्हणजे मर्डर? हो नाही सासू मॉम, मला तर साधं एक झुरळ मारायला सुद्धा केवढी भीती वाटते. मी कधी मर्डर वगैरे करणार आहे? सासू मॉम, हे बघा, मी हात जोडते तुमच्या समोर. हात जोडून रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज मला सुखाने जगू द्या. जामिनावर काही दिवस आपली बाहेर आली आहे मी. तेवढे तरी दिवस माझे सुखाचे जाऊ देत. प्लीज सासू मॉम, प्लीज. दिशा, बस झाली तुझी नाटकं. अहिल्या, आज झालं आता. मगाचपासून तुझं खूप ऐकून घेतलं. आणि हा
तुझ्या आयुष्यातला शेवटचा मोमेंट असेल जेव्हा तू माझ्यावर हात उगारलायस. पुन्हा नाही हा. स्वतःला गुंड समजायला लागलीस का तू? तू माझं काहीच नाही बिघडवू शकत. अगं तूच काय, हे पोलीस, हे सुद्धा माझं काहीच नाही बिघडवू शकत. कारण त्यांच्या रेकॉर्डनुसार मी काल रात्रभर त्यांच्याच कस्टडीत होते. आणि अहिल्या ही दिशा आता तर अजिबात थांबणार नाहीये. पण तरी रोक सको तो रोक लो. आई, त्यांनी हरीशला मारलं. कोणी मारलं आदित्य? तू कोणाबद्दल बोलतोयस? त्या दिशा आणि अनुष्काने केलंय आई. असं वाटतं आता इथेच तिला संपवून टाकावं. कुठे गेली? याचा अर्थ पारू खरं बोलत होती. नाही नाही, ही अनुष्का कुठे कुठेही येऊ शकते. मला भीती वाटते अनुष्काची. आता इथे नसेल ना? मला भीती वाटते हिची. कुठे असेल आता ती? कुणाला सापडली असेल का? राम 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 राम. मला काय आवाज येतात? मला अजून भीती वाटते. खिडकीतून आत आली तर राम 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 राम. नाही तेव्हा मला वाचू. ही अनुष्का इथं नाही आली पाहिजे. काही झालं तरी. काय 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 डेंजर आहे बाई. हिने डायरेक्ट त्या हरीशला मारून टाकलं. कसं? ही ठार वेडी आहे. ही कुणाला पण मारू शकते. ही मला पण मारू शकते. मला भीती वाटते खूप. ही वेडी आहे. ही ना कुणाला पण मारू शकते. किर्लोस्करांच्या तर जीवावर उठली आहे ही. किर्लोस्कर? मी पण तर किर्लोस्करच आहे. म्हणजे मला पण मारू शकते. मी वागत पण नाही तशी. मला ना आता पश्चाताप होतोय की मी काय आहे किर्लोस्कर. मला भीती वाटते खूप. अनुष्का, मला काही करू नको. मी कुठं लपू जिथून मी दिसणारच नाही त्या आजू तुम्ही काय एवढा लोड घेताय? हे बघा, तुम्ही लोड नका घेऊ प्लीज. आपण हे सगळं स्टॉप करूया का? हा, म्हणजे करू शकतो. आपण हे सगळं स्टॉप करू शकतो. असं पण मलाही खूप कंटाळा झालाय सगळे गेम्स खेळून. पण त्यासाठी आपल्याला एक डील करावी लागेल. छोटीशी डील. तुम्हाला तर माहितीच आहे ना, मला किती डेस्परेटली या किर्लोस्करांची सून व्हायचं होतं. अजूनही व्हायचंय. आता प्रीतमचं लग्न तर तुम्ही या बावळट प्रियाशी लावून दिलं. आपण तरीही मी त्याच्यासोबत लग्न करायला रेडी होते सासू मॉम. तुम्हाला सांगितलं होतं ना, मला सेकंड हँड नवरा चालेल. पण आता नको. आता मूड गेला. आता तुमचा बिना लग्नाचा मोठा लेक आहे की आदित्य. तुम्ही ना सासू मॉम माझं लग्न आदित्यसोबत लावून द्या. मग ना मी तुम्हाला प्रॉमिस करते, त्याच्यासोबत तुम्ही माझं लग्न लावून दिलं की मी हे सगळं काही विसरून जाईन. झालं गेलं ते सगळं डोक्यातून काढून टाकेन. तुम्हाला माफ करेन आणि अगदी आदर्श सुनेसारखं तुमची सून बनून मी तुमच्या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीची व्यवस्थित काळजी घेईन. सुंभ जळला तरी पिळणी गेला अजून. तुला या घरातून कसं बाहेर हकललं होतं हे विसरलीस? मी हे सगळं का केलं ते कळलं ना आता. का? इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला. नाही जायचं प्लीज प्लीज. दिशा,
तू खून केलायस, त्यामुळे इथून पुढचं आयुष्य जेलमध्ये काढायला तयार राहा. आणि चुकून जर जेलमध्ये गेली नाहीस तर मी तुझी अशी अवस्था करेन की तू जेलमध्ये जाणं पत्करशील. मी काय करताय? हा, चक्क पोलिसांसमोर तुम्ही मला अशी धमकी देताय? ए अहिल्या, मी जर तुझी कंप्लेंट केली तर तुझ्यावर केस होऊ शकते, माहितीये ना तुला? हो की नाही पोलीस सर? तुम्ही सगळ्यांनी एक नोटीस केलं का? माझ्या उचक्या, तुम्हाला सगळ्यांना भेटल्यापासून मला ज्या उचक्या लागलेल्या होत्या त्या अचानक थांबल्या. मला माहिती होतं तुम्हीच सगळेजण माझी खूप आठवण काढत असाल. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर सगळे. हा, यू ऑल आर सो स्वीट. पण सासू मॉम, अंकल, तुम्ही सगळे ना हे प्रेम असंच वाढवत राहा, कारण मी तुम्हाला आता अशीच सतत दिसत राहणार. आता मी येते. बाय सासू मॉम, फिर मिलेंगे चलते चलते. अहिल्या मॅडम, या सगळ्याची आम्ही सविस्तर माहिती मिळवतो. आम्ही अनुष्काला शोधूच, फक्त तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन तिच्या विरोधात रितसर कंप्लेंट करावी लागेल. येतो मी. मोहन, आपल्याला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. ठीक आहे भाई. चल. मारुती दादा, असं करून कसं चालेल? उपाशी राहून कसं चालेल? खाऊन घ्या ना काहीतरी. कसा घास उतरेल कशा काय? मला वाटलं माझं गणित तिकडे हॉस्टेलमध्ये सुखात असेल. नंतर मला कळलं की तो त्या दोघींच्या तावडीत होता. माझा गणित त्या दोघींच्या तावडीत असताना नीट जेवला असेल का? त्यांनी त्याची काळजी घेतली असेल का? त्यांनी त्रास तर दिला नसेल ना माझ्या गणीला? असे 100 प्रश्न डोक्यामध्ये येतात. खरं तर माझं चुकलं. मीच बळजबरीनं त्याला हॉस्टेलमध्ये टाकलं, कारण त्याला शिस्त लागावी म्हणून. मारुती दादा, स्वतःला का दोष देता? असं नका करू. देव आपली परीक्षा बघतोय ना. आपण खचून जाऊन कसं चालेल? आणि पारू गेली ना तिकडे, ती सगळं नक्की नीट करेल. गणी, गणीला आत्ताच हॉस्पिटलात ऍडमिट करून आलोय. का? बरं आहे का तो? ते काय झालंय, तिथं जो काही प्रकार त्यांनी बघितलाय त्याची अवस्था लय वाईट झाली. तो सांगत होता की तिथं साई नावाचा एक लहान पोरगा होता आणि हरीश सर यांना एका खोलीत ठेवलं होतं. साईचा जीव गेला आणि तिथून तो त्या लोकांची नजर चुकून पळाला इथं आला. देवाचे आभार आहेत, आपलं गणी आपल्या घरी सुखरूप आलं. हॅलो प्रीतम. प्रीतम, प्रीतम तू, हॅलो. काय झालं सर? ऑफिस मध्ये कोणी गुंड शिरले, प्रीतमला मारतात. मला गेलं पाहिजे. सर मी येते. नाही पारू, तर मारुती मला तुझी गरज आहे. तू प्लीज इथे थांब. अरे बाबा सर, काय चाललंय समजा मला काही कळना झालंय. आपल्याला हे सगळं अहिल्या मॅडमला सांगायला हवं. भाई